नमस्कार मंडळी, मी प्रज्वल. आज आम्ही निघालो होतो दख्खनचा राजा म्हणजेच ज्योतिबा देवाच्या चैत्र यात्रेनिमित्त रत्नागिरी कोल्हापूर या ठिकाणी 3 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो गडावरती. ज्योतिबा देवाची यात्रा ही 12 एप्रिललाच झाली आहे, पण आम्हाला काही कारणास्तव यायला जमलं नाही. त्यामुळे आज आम्ही दर्शनासाठी आलो. ज्योतिबाच्या डोंगरावर आलं की मन अगदी प्रसन्न होतं. मग आम्ही या काकांच्या इथे गुलाल, खोबरं, नारळ घेतला आणि मंदिराकडे गेलो. यात्रा म्हणलं की गर्दी ही डोंगरावर असणारच. विशालला म्हणलं ये एक आपला पण व्हिडिओ काढूया. व्हिडिओ म्हणलं की भावाने स्माईलच केली की ज्योतिबाच्या नावानं चांग भलं करत आम्ही गेलो मंदिरामध्ये. दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालं. तिथून आम्ही जाणार होतो महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. जाताना एक आजी काळी मैना म्हणून विकत होत्या, तर त्या फळाला आपल्याकडे करवंद असे म्हणतात. त्याच्यानंतर आम्ही देवाचा प्रसाद घेतला आणि निघालो. ज्योतिबाचं दर्शन झालं की सर्वजण महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जातात. महालक्ष्मीला जाताना रोडचं काम चालू आहे, म्हणून सर्वांनी सावकाश गाडी चालवा. आम्ही पोहोचलो महालक्ष्मीला, गाडी पार्क केली आणि गेलो मंदिराकडे. आता म्हणलं महालक्ष्मीला आलोय तर एक व्हिडिओ झालाच पाहिजे. मंदिरामध्ये खूप प्रमाणात गर्दी होती, म्हणून आम्ही मुखदर्शन घेतले आणि निघालो. भावा म्हणला आता कोल्हापूरमध्ये आलोय तर कोल्हापुरी ही घेऊनच जाऊ. भावाची कोल्हापुरी कशी वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर आम्ही निघालो सातारला.